मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये दिवाळी बोनस फक्त याच महिलांना मिळणार आहे आणि तारीख फिक्स झालेली आहे दिवाळी बोनसची. कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये दिवाळी बोनसचे 3,000 रुपये मिळणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे मी स्वतः सांगत नाही आहे, तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे स्पष्टपणे की आम्ही लाडक्या बहिणींना आता दिवाळी बोनस देणार आहोत आणि या तारखेला देणार आहोत. तर ती तारीखसुद्धा सांगणार आहे आणि कोणत्या त्या पात्र महिला आहेत त्यांना हे दिवाळीचे बोनस मिळणार आहे हे सुद्धा मी सांगणार आहे. आणि कोण अपात्र राहणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मी देवानंद गांधे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. थोडी कळ काढा. आता आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले 3,000 दिले, आता सप्टेंबरचे पैसे आले. आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओढणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे. हा शब्द मी तुम्हाला देतो. बहिणींनो, काळजी करू नका. हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे. धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे. आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 10 ऑक्टोबरच्या आतमध्ये तुम्हाला दिवाळी बोनस मिळणार आहे. तर बहिणींमध्ये आनंद आहे. जिकडे तिकडे त्यांना 3,000 रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे मिळून मिळणार आहेत. हे कोणत्या महिलांना मिळणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर त्याआधी जाणून घ्या की पैसे कसे मिळणार आहेत 3,000 रुपये. तर बघूया. जर हे बघा, जुलै ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, ज्यांचे अप्रूव्हल झालेले आहेत, आणि सप्टेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, ज्यांचे अप्रूव्हल झाले आहेत, म्हणजे जे पात्र आहेत. तर बघा, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिघांची मिळून 4,500 रुपये तुम्हाला आले असतील. आणि त्यानंतर ज्यांना आले नाहीत त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की ज्यांना हे पैसे आले नाहीत त्यांना टोटल 4,500 रुपये हे आणि 3,000 रुपये दिवाळी बोनस असे टोटल 7,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत. तर तुम्ही बघू शकता किती मोठी रक्कम हे तुम्हाला मिळणार आहे, कारण की तुम्हाला खूप दिवस झाले अजूनही पैसे आले नाही आहेत. तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला थोडं टेन्शन आलेलं असेल, पण आता टेन्शनची गरज नाही आहे. तुमचे पैसे पूर्ण तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. तर पहा, ज्यांना जुलै ऑगस्टचे 3,000 पहिले आलेले आहेत त्यांनी पहिला हप्ता घेतलेला आहे आणि दुसरा हप्तासुद्धा घेतलेला आहे. दुसरा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचे सुद्धा 1,500 त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे 3,000 पहिल्या हप्त्याचे आणि दुसऱ्या हप्त्याचे 1,500 रुपये असे 4,500 रुपये ज्यांनी घेतले आहेत त्यांना फक्त 3,000 रुपये या 10 ऑक्टोबरच्या आधी मिळणार आहेत. आणि ज्यांनी काहीही घेतले नाही आहे त्यांना जे 4,500 रुपये ते जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे मिळून आणि 3,000 रुपये जे दिवाळी बोनस आहे ते म्हणजे असे टोटल 7,500 रुपये 10 ऑक्टोबरच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये येऊन जाणार आहेत. तर लाडक्या बहिणींमध्ये खुशीची लहर चाललेली आहे एक प्रकारची. आणि बघा, ज्यांनी 3,000 रुपये घेतलेले आहे, ज्यांना 3,000 रुपये मिळालेले आहे, पहिली किस्त, पहिला जो टप्पा असते तो मिळालेला आहे. फक्त सप्टेंबर महिन्याचे मिळाले नाही आहेत. तर मग हे सप्टेंबर महिन्याचे मिळून त्यांना टोटल 4,500 रुपये मिळणार आहेत आणखी. तर तुम्ही बघू शकता, हे जे गणित आहे हे मी तुम्हाला स्पष्टपणे सरळ सांगितलेलं आहे करून. तर आता बघा की कोणत्या महिला पात्र आहेत. तर बघा, अजूनही खूप साऱ्या लाखो महिलांचे आधार सीडिंग झालेले नाही आहे. आपण म्हणतो आधार सीडिंगमध्ये खूप सांगतात व्हिडिओमध्ये, पण अजूनही खूप लाखो महिलांचे आधार सीडिंग झालेले आहे. एकट्या अकोला जिल्ह्याच्या बाबतीत जर तुम्हाला सांगायचं असेल, अकोला जिल्हा फक्त महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील जर मी तुम्हाला ही जी समस्या सांगू शकतो की एकूण 44 ते 45,000 महिलांचे आधार सीडिंग अजूनही बाकी आहे. तर तुम्ही यावरून बघू शकता की पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती लाखो महिलांचे आधार सीडिंग बाकी असतील, कारण की वारंवार व्हिडिओ बघूनसुद्धा त्यांना आधार सीडिंग वेळ मिळत नाही आहे, किंवा मग खूप सारी गर्दी असल्यामुळे त्यांचे होत नाही आहे, किंवा आणखीन इतरही कारण असू शकतात. पण तरीही तुम्ही जा, आधार सीडिंग करून घ्या. आधार सीडिंग केल्याशिवाय तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाही आहेत. तर आधार सीडिंग म्हणजे काय, तर डायरेक्ट जे DBT असते ते करणं, म्हणजे की आपलं आधार कार्ड आपल्या बँकेशी लिंक करणं. आपला जो मोबाईल नंबर असतो तो आपल्या बँकेशी लिंक करणं, आणि लिंक केल्यावर आपला आधार कार्ड आपलं ज्या बँकेला जे ॲक्टिव्ह आहे की नाही स्टेटस आधार सीडिंग ते बघून घ्यायचं असते. आधार कार्ड लिंक झाल्यावर आपलं जे स्टेटस असते ते ॲक्टिव्ह दाखवते. त्याच वेळेस आपले पैसे आपल्या बँकेच्या खात्यामध्ये येत असतात. तर हे आधार सीडिंग करून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही लवकरात लवकर जाऊन आपलं आधार सीडिंग करून घ्या, अन्यथा हे दिवाळी बोनस तुम्हाला मिळणार नाही आहे. जसे तुमचे मागचे पैसे अटकलेले आहेत हे सुद्धा अटकून जातील. तर
तर लवकरात लवकर जाऊन आधार सीडिंग करून घ्या, म्हणजे काय की तुमचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येतील. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.